दिवंगत उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांच्या उमेदवारीचे शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिलेत। कवठे महांकाळ इथल्या शेतकरी मेळाव्यात बोलत असताना शरद पवारांनी तरुण पिढीच्या हातात सत्ता देण्याचं आवाहन उपस्थितांना केलेलं आहे। एक मोठी बातमी बघतोय। दिवंगत उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांच्या उमेदवारीचे शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिलेत। कवठे महांकाळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी तरुण पिढीच्या हातात सत्ता देण्याचं आवाहन उपस्थितांना केलं आहे। रोहित पाटील हे मागल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत। आणि त्यानंतर अधिकारी वाचताना बघतोय रोहितनी ही कमतरता भरून काढण्याचा निर्धार केला आहे। तुम्हा सगळ्यांची साथ त्यांच्या पाठीशी कायम जावी ही आग्रहाची विनंती या ठिकाणी। तुम्ही काही चिंता करू नका। मी महाराष्ट्रामध्ये हिंडतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, लोकांना भेटतोय, नव्या पिढीला भेटतोय आणि मला चित्र हे दिसतंय की महाराष्ट्राच्या जनतेनं महाराष्ट्रात परिवर्तन करायचा निकाल घेतले। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे। त्या निवडणुकीमध्ये काही झालं तर इथं सत्ता परिवर्तन करायचा, महाराष्ट्राचं राज्य या नव्या पिढीच्या हातात द्यायचं हा निर्धार आम्ही लोकांनी घेतलेला आणि त्याला तुम्हाला लोकांची साथ ही हवी।